रांगणा अर्थातच रांगणा हा किल्ला गडप्रेमी आणि पर्यटकांना भुरळ पाडतोय। सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर आणि सह्याद्री पर्वताच्या उंच रांगांमध्ये हा किल्ला आहे। मागील काही वर्षात पर्यटक तसेच गिर्यारोहणास येणाऱ्यांसाठी रांगणागड औत्सुक्याचा विषय बनलाय। सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यातील नारूर या गावातून या रांगणागडावर जाण्यासाठी पर्यटकांना वन विभागाकडून विशेष सुविधा देण्यात येत आहेत। दरवर्षी या गडावर हजारो पर्यटक भेट खरं देत असून यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पर्यटन वाढीस चालना मिळाली। या ऐतिहासिक गडाची भुरळ पाडणारी एक सफर करूयात। ऐतिहासिक वारसा लाभलेला रांगणागड पर्यटकांचे आकर्षण। पर्यटकांना वन विभागाकडून विशेष सुविधा। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन वाढीस चालना। कोकणातील सिंधुदुर्ग व घाटमाथ्यावरील कोल्हापूर या जिल्ह्याच्या हद्दीवर हा किल्ला वसला आहे। प्रसिद्ध गड या नावानेही याची ओळख आहे। गडावर रांगणाई देवीचे मंदिर आहे, म्हणूनच याला रांगणा किंवा रांगडा असं म्हटलं जातं। रांगणा गडावर जाणाऱ्या पर्यटकांसाठी सिंधुदुर्ग वन विभागाने नारूर या गावाच्या पायथ्याशी प्रवेशद्वार बनवलंय। या गडावर जाण्यासाठी सरळ सोपे दगडांनी बांधलेले मार्ग, विश्रांतीगृह, जेवण बनवण्याची सुविधा, स्वच्छतागृह, वन्यजीव प्रेमींसाठी मचाण व्यवस्था केली आहे। मागील काही वर्षात रांगणा गडावर जाणाऱ्या पर्यटकांमध्ये वाढ झाली असल्याने स्वच्छतेच्या दृष्टीनं उपाययोजना करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे पर्यावरणाला कोणताही धोका निर्माण होणार नाही याची विशेष खबरदारीही घेतली जाते। बरेच पर्यटक हे रांगणागडाला भेटी देत असतात आणि या भेटी दरम्यान त्यांना मुख्य रस्ता जाण्यासाठी हा नारूरचा रांगणागडाचा हा मुख्य रस्ता आहे। सावंतवाडी वन विभाग, फॉरेस्ट डिपार्टमेंट यांनी सोयी सुविधा पर्यटकांसाठी केलेल्या आहेत। येणाऱ्या सर्व पर्यटकांना एक कळकळीची विनंती की आपण पर्यटनासाठी येताना कृपया आपण जो काही काय आणलेला असेल त्या कचरा कुंडीचा डस्टबिन इथे ठेवलेला आहे, त्या डस्टबिनचा योग्य तो वापर करा। ऐतिहासिक महत्व असलेल्या रांगणा गडावर मागील काही वर्षात पर्यटक येणाऱ्यांची संख्या वाढतीये। येथे येणाऱ्या पर्यटकांना सुविधा देण्यासाठी नारूर गावात होम रेस्ट निर्माण केले असून गडावरही पर्यटकांची राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात आली आहे। यावेळी 27 आणि 28 डिसेंबर रोजी मोठी स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे। प्रशासनाकडून पर्यटकांसाठी सर्वतोपरी योजना दिल्यामुळे सध्या रांगणागड पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय। रांगणागडावरती सध्या पर्यटकांचा ओघ जास्त आहे, कारण या रांगणा किल्ल्याला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। येत्या 27 आणि 28 डिसेंबरला रांगणागडावरची सगळ्यात मोठी मोहीम, स्वच्छता मोहीम होणार आहे आणि याच्यामध्ये राजा शिवछत्रपती परिवार, त्याचबरोबर सिंधुदुर्गमधील जेवढ्या शिवप्रेमी संघटना आहेत त्या सगळ्या संघटनांना एकत्र करून जवळपास 3000 ते 4000 मावळे रांगणागडावरती स्वच्छतेसाठी उपस्थित असतील। रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।